हनुमान जयंतीच्या दिवशी तुळशीचं रोप का दान करायचंय? म्हणजे हनुमान आणि तुळस यांचा काय संबंध आहे? हा प्रश्न माझ्या मनात आला, तुमच्याही मनात आला असेल नाही का? चला मग त्याचं काय उत्तर आहे ते बघूया. आता हनुमान जयंतीला तुळस दान करणं हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे. चैत्र पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आपण पवनपुत्र हनुमानाचा जन्मोत्सव साजरा करतो आणि या दिवशी हनुमानाला रुईची फुलं पानं अर्पण करण्याची प्रथा सगळ्यांना माहिती आहे. परंतु यंदाच्या हनुमान जयंतीला एक विशेष उपाय आयुष्यातील प्रगतीचे दरवाजे उघडू शकतो, तो म्हणजे तुळशीचं दान. आता का बरं? साखळी समजून घ्या बरं का. तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. प्रभू श्री रामचंद्र हे विष्णूंचे अवतार आहेत आणि हनुमान हे रामाचे निस्सीम भक्त. जिथे लक्ष्मी तिथे विष्णू, जिथे विष्णू तिथे हनुमान. त्यामुळे ज्या घरात तुळशीचा सन्मान होतो तिथे प्रभू श्रीराम आणि हनुमंताचे पाय आपोआप लागतात. नकारात्मकता दूर होते. या दिवशी घरात तुळशीचं रोप लावल्याने किंवा गरजूंना ते दान केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन मानसिक शांती लाभते. आता हा उपाय ज्योतिषशास्त्रीय आहे. तर का बरं ज्योतिषशास्त्रात हा उपाय सांगितला जातो? तर ग्रहांच्या पीडेवरती हा रामबाण उपाय आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीचं दान हे प्रामुख्याने शनी आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांच्या क्रूर प्रभावांना शांत करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ हनुमंताकडे आहे. मग हे दान कोणी करायचं? ज्यांच्या कुंडलीत मांगलिक दोष आहे, जे लोक शनीची साडेसाती किंवा ढय्यातून जात आहेत, ज्यांच्या आयुष्यात राहूकेतूमुळे सतत अडथळे येत आहेत, मानसिक अशांती निर्माण होत आहे, अशा सगळ्यांनीच हनुमान जयंतीला एक छोटंसं तुळशीचं रोप दान करायला काहीच हरकत नाही. हा झाला तुळशीचा ज्योतिषशास्त्राशी संबंधित उपाय. पण आता बऱ्याच जणांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसतो. काही हरकत नाही, तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसेल पण हनुमंतावर तर असेल. हनुमंतावर जर तुमचा विश्वास असेल तर हनुमंताची उपासना करून सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्यातील आकस्मिक येणारी संकटं, गंडांतरं, खोटे आरोप या सगळ्यातून मुक्ती मिळवू शकता. पण त्यासाठी काही विशिष्ट प्रकारची साधना करावी लागते का? तर हो, त्यासाठी एक साधना सांगितलेली आहे. ती अशी की समर्थ रामदास रचित मारुती स्तोत्राची 7, 14 किंवा 21 पाठ करून हनुमानाच्या मूर्तीपुढील उदबत्तीचा अंगारा गोळा करून स्वतःच्या कपाळावर लावावा आणि घरात फुंकावा. त्याचबरोबर एक मंत्र आहे, त्या मंत्राचा 108 वेळा जप करणं तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या आयुष्यातील दुःख, दैन्य, दारिद्र्य सगळं दूर होतं. कोणता आहे तो मंत्र? ओम नमो भगवते हनुमंताय नमः. या मंत्राचा 108 वेळा जप हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की करावा. हनुमान भक्त विश्वनाथ लगाटे यांनी अजन्म ब्रह्मचारी राहून हनुमान उपासनेचा ध्यास घेतला होता. त्या उपासनेची त्यांना प्रचिती आली होती. ही अनुभूती इतरांनाही घेता यावी म्हणून त्यांनी उपासनेचे मार्ग सांगितले. त्यांनी सांगितलेल्या उपासना या प्रकारे. पहिली म्हणजे सलग 11 दिवस हनुमान मंदिरात जाऊन मनोभावे त्याचं दर्शन घेणे. दुसरी उपासना, रोज हनुमानाच्या मंदिरात जाऊन 11, 21, 31, 45 किंवा 51 या प्रमाणात कुठलाही एक आकडा निवडून प्रदक्षिणा घालणे. रोज भीमरूपी महारुद्र या मारुती स्तोत्राची 21 आवर्तनं करणं. ही आवर्तनं करताना हनुमानाच्या मूर्तीवर सोवळ्याने अभिषेक करणं. हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण न करणं. वानर गीतेचा रोज एक पाठ करणं. 21, 42 किंवा 121 दिवस हनुमानाच्या प्रभावी मंत्रांचा जप करणं. मंडळी, आपल्या धकाधकीच्या आयुष्यात आणि आपल्या पोटा पाण्यासाठी धडपड करण्याच्या या जीवनामध्ये नक्कीच आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो. म्हणूनच यापैकी कुठलीही एक साधना जी आपल्याला करणं शक्य आहे ती आपण निवडू शकतो आणि नित्यनियमाने करू शकतो. हनुमंताची कृपा झाली तर भीती आपल्या मनातून नष्ट होते. हनुमंताची उपासना ही आपल्याला मानसिकदृष्ट्या सक्षम करते, मनोबळ वाढवणारी असते. हनुमानाच्या उपासनेने आपल्या आयुष्यात काय लाभ होतो हा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचं साधं सरळ उत्तर म्हणजे तुमच्या मनातील भीती नष्ट होते. कुठलंही मोठं धाडस करायला तुम्ही घाबरत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल जे नवीन आजार आले आहेत, एन्झायटी, डिप्रेशन, या सगळ्या आजारांमध्ये जर तुमची श्रद्धा दृढ असेल, हनुमानाच्या चरणी तुम्ही तुमची सेवा देत असाल, हनुमानाच्या स्तोत्रमंत्रांचा जप करत असाल तर या आजारांमधून बाहेर यायला हनुमंताच्या कृपेने नक्कीच मदत होते. कारण हे सगळे मानसिक आजार आहेत आणि मनोबल कमी असल्यामुळेच हे आजार होतात आणि हनुमंताच्या उपासनेने मनोबल वाढतं. हाच सगळ्यात मोठा लाभ हनुमंताच्या उपासनेचा होतो.
पण या सगळ्यामध्ये श्रद्धा असेल, विश्वास असेल तर परिणाम दिसणार आहे. जर तुमची श्रद्धा पक्की नसेल, तुमचा विश्वास पक्का नसेल, तर तुम्ही कितीही स्तोत्र म्हणा, कितीही मंत्रपठण करा, तुम्हाला त्याचा अनुभव येत नाही. आणि मग विश्वास नाही म्हणून या कुठल्या गोष्टीचा अनुभव येत नाही, आणि अनुभव येत नाही म्हणून विश्वास बसत नाही. अशा चक्रामध्ये आपण अडकले जातो. म्हणूनच कुठल्याही उपासनेमध्ये विश्वास हा महत्त्वाचा पाया असतो. जर हनुमंतावर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर हनुमंताचा कुठलाही एक मंत्र, कुठलंही एक स्तोत्र तुम्ही निवडून हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की म्हणा. हनुमान जयंतीपासनं नियमित म्हणण्याचा संकल्प करा. तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर झाल्याच म्हणून समजा. कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.